महाराष्ट्र मित्रांनो, सध्या आपण आहे गडहिंग्लजमध्ये. गडहिंग्लजवरून आपण आता जातोय चंदगड रोडला. चंदगड रोडला एक वाळकोळी नावाचं गाव लागेल अलीकडे आपल्याला 10 किलोमीटर. तर तिकडे आपण का जातोय, तर तिकडे आहे गंधर्वगड नावाचा एक किल्ला. तर या किल्ल्याला आपण भेट देणार आज. तर चला जाऊया. आपण गंधर्वगडावरती आलेलो आहे आणि गडावर येण्यासाठी डायरेक्टली रस्ता पण आहे, त्यामुळे 4 व्हीलर 2 व्हीलर तुम्ही घेऊन येऊ शकता. गडावरती चढायचा काही प्रॉब्लेम नाही. आणि आल्या आल्या आपल्याला एक मारुतीचं सुंदर असं मंदिर बघायला मिळते. इकडे नवीन बांधलेलं मंदिर आहे ते. आणि या मंदिराच्या आतमध्ये जुनं एक मंदिर होतं, तिथे मारुतीची एक मूर्ती होती जुनी. तर इकडे काही जुने मूर्त्या दिसत आहेत आपल्याला पुरातन काळातील. पण एक म्हणजे वेगळंच वाटतं यार. म्हणजे इकडे नवीन मंदिर इतकं छान बांधलेलं आहे आणि ह्या जुन्या वस्तू अशा इकडे ठेवल्यात की टाकल्यात काय समजत नाही. कारण इकडे जर तुम्ही कचरा बघितला, बघा इकडे सगळा कचरा पडला इकडे यार. म्हणजे बरोबर वाटत नाही बघून सुद्धा. म्हणजे नव्या वस्तूची लोक एवढी किंमत करायलेत आणि जुन्या वस्तूला काय म्हणजे हेच नाही. एक असणार आहे ते, लावून बघू जरा. आता ठेव खाली, खाली सोड जरा. बसले की परफेक्ट. हाच आहे तो पार्ट. त्यांचं अजून एक इकडचा एक तुकडा गायब झाला, पण हा पडलेला तिकडे बरोबर होता तो. तर मित्रांनो, मारुती मंदिराच्या पुढे आल्यानंतर आपल्याला एक गावातील एक ग्रामदैवत लागतं, चाळोबा मंदिर. तर या मंदिरामध्ये आपण बघूया. आणि इकडे खूप साऱ्या जुन्या वस्तू दिसत आहेत आपल्याला. तर बघूया आपण एक एक. साऱ्या अशा वस्तू आहेत ज्या की एकदम बेस्ट आर्किटेक्चरचा नमुना म्हणता येईल. हे एक्झॅक्टली काय आहे समजत नाही, परंतु भारी डिझाईन वगैरे आहेत. छोटे छोटे होल्स आहेत इकडे बघू शकता. हे अशी गोल 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 वर्तुळाकार आहे. माझा मित्र आहे अमोल जमदारे. मी त्यांना रिक्वेस्ट करतो की कमेंटमध्ये मला नक्की कळवा हे काय स्ट्रक्चर आहे. आणि हे कमानीसारखं वाटतं इकडे.
मित्रांनो, किल्ल्यावरती एक शिवकालीन विहीर देखील आहे. त्याच्यामध्ये खाली उतरायला पायऱ्या आहेत. सध्या विहिरीत पाणी नाही आहे, पाणी आटलेलं आहे, परंतु लोक आज देखील या विहिरीचं पाणी पिण्यासाठी वापरतात. मित्रांनो, गडाच्या आपण जर प्रदक्षिणा घालायला चालू केली तर आपल्याला तटबंदी नजरेस येते. आणि तटबंदीच्या शेजारी आता शेती चालू आहे जोरात एकदम. तर तटबंदीचे एकदम थोडेसे अवशेष दिसतात आपल्याला. ठीक आहे. आपण गडाचा थोडा इतिहास पाहूया. हा जो गंधर्वगड आहे तो सभासद बकरीतील उल्लेखानुसार शिवछत्रपतींनी बांधलेल्या 111 किल्ल्यांच्या यादीत येतो. 1666ला शिवछत्रपती पन्हाळगड घेण्याच्या उद्देशाने 5000 सैन्यानिशी याच गडाच्या परिसरातून गेल्याचा उल्लेख आहे. 1687च्या एका पत्रात मोगलांनी काकती कर्यातीचा देसाई आणि हुकेरी परगण्याचा देसाई यांना हा किल्ला मोगलांसाठी जिंकून घेतला. आणि मोगलांनी या कामासाठी या दोघांना म्हणजे काकती कर्यातीचा देसाई जो होता त्याला बेळगावची आणि हुकेरी परगण्याचा जो देसाई होता त्याला चंदगडची जहागिरी आणि एक हत्ती देण्याचं आमिष दाखवलं होतं. त्याच्यानंतर पुढे सदाशिवराव भाऊ हे कर्नाटकात जात असताना या किल्ल्यावर त्यांचं थोडे दिवस वास्तव्य होतं. पुढे 1844ला इंग्रजांसोबत झालेल्या बंडात हा किल्ला पूर्ण उद्ध्वस्त करण्यात आलेला आहे इंग्रजांकडून. अशा प्रकारचा इतिहास आहे मित्रांनो या गडाचा. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा, जेणेकरून आपले सबस्क्रायबर्स वाढतील आणि ते वाढल्यामुळे जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा आपला व्हिडिओ पोहोचेल, आपला इतिहास पोहोचेल आणि जनजागृती निर्माण होईल त्यांच्यामध्ये. भेटू लवकरच नवीन एका किल्ल्यावरती, अशाच आडवाटेवरच्या. आमचे समीर भाऊ म्हणतात तसे आडवाटेच्या किल्ल्यावरती परत एकदा भेटूया. तोपर्यंत इतिहास वाचत राहा, इतिहास समजून घ्या, प्रगती करा. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे.